जलगांव शहर में बड़ा एक्शन, अवैध हथियारों के साथ 4 गिरफ्तार। जलगांव शहर पुलिस के क्राइम ब्रांच ने एक बड़ी कामयाबी हासिल की है। गुप्त सूचना के आधार पर शहर पुलिस ने एक कार से 2 देशी पिस्तौल और 10 जिंदा कारतूसों के साथ 4 लोगों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई से पूरे इलाके में हड़कंप मच गया है। ये घटना तब सामने आई जब शहर पुलिस स्टेशन के कर्मचारी 10 सितंबर की रात को गश्त कर रहे थे। उन्हें सूचना मिली कि गेंदालाल मिल इलाके में एक कार में कुछ संदिग्ध लोग अवैध हथियारों के साथ घूम रहे हैं। पुलिस इंस्पेक्टर सागर शिंपी के निर्देश पर क्राइम ब्रांच की टीम तुरंत मौके पर पहुंची, जिसमें सुनील पाटिल, उमेश भंडारकर, सतीश पाटिल, अमोल ठाकुर, प्रणय पवार, योगेश पाटिल, नंदलाल पाटिल, भगवान पाटिल, वीरेंद्र शिंदे, दीपक शिरसाट, भगवान मोरे, राहुल कुमार पांचाल मौजूद थे। टीम ने संदिग्ध कार को रोका और पूछताछ की। पूछताछ के दौरान जब आरोपियों ने संतोषजनक जवाब नहीं दिया तो पुलिस ने कार की तलाशी ली। तलाशी के दौरान कार में से 2 देशी पिस्तौल, 1 मैगजीन और 10 जिंदा कारतूस बरामद हुए। पुलिस ने मौके से यूनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल उम्र 33, निजामुद्दीन शेख उम्र 31, शुएब अब्दुल सईद शेख उम्र 29 और साहिल शेख उर्फ दया उम्र 29 को गिरफ्तार किया। उनके पास से 1,78,000 रुपये का माल जब्त किया गया, जिसमें 2 पिस्तौल, 10 जिंदा कारतूस, 1 मैगजीन और 1 कार शामिल है। पुलिस की शुरुआती पूछताछ में पता चला है कि ये सभी आरोपी पुराने विवाद के चलते किसी बड़ी वारदात को अंजाम देने की फिराक में थे, लेकिन पुलिस की मुस्तैदी से उनका प्लान नाकाम हो गया। मुख्य आरोपी यूनुस उर्फ सद्दाम पटेल पर पहले से ही हत्या सहित 5 गंभीर मामले दर्ज हैं। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। जळगाव शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक नाईट राऊंडच्या दरम्यान त्यांना खबर मिळालेली होती की एक गाडी आहे गेंदालाल मिल परिसरामध्ये संशयास्पदरित्या फिरत आहे, 4 व्हीलर। त्यानंतर त्यांनी त्यांचे जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत सागर शिंपी यांना सदर माहिती दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन केला की ती गाडी थांबवून त्याची विचारपूस करायची। त्यांनी ती गाडी थांबवून त्याची विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एका इसमाकडं म्हणजे कशासाठी फिरत आहात म्हणून ते विचारले असता त्यांना काही उत्तर देता आले नाही। त्याच्यामुळे संशय बळावल्यामुळे त्यांनी त्यांना चेक केलं त्या इसमाला, तर त्याच्याकडे 1 पिस्टल मिळाले आणि गावठी पिस्टल मिळाले आणि 4 राऊंड मिळाले। तर आणखी याच्याकडे वेपन असू शकतात म्हणून आपण त्यांनी डीबी पथक आहे त्यांनी त्यांची गाडी चेक केली 4 व्हीलर, तर त्याच्यामध्ये अजून 1 पिस्टल, 1 खाली मॅगझीन आणि 6 राऊंड मिळालेले आहेत। अशा प्रकारे 2 पिस्टल आणि 10 राऊंड, 1 खाली मॅगझीन असं त्या बेकायदेशीरपणे बाळगलेलं सदर आरोपींकडे मिळालेलं आहे। याच्यामध्ये जे 4 संशयित आहेत त्यांच्याकडे हे मिळालं तर ते यूनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल हा गेंदालाल मिलमध्ये राहतो, निजामुद्दीन शेख हुसेनुद्दीन शेख हा आझादनगरचा आहे, शुएब अब्दुल सईद शेख गेंदालाल मिल आणि सोहिल शेख दया CID युसुफ शेख वय 29 वर्ष, शाहूनगर जळगाव असे 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। सदर गाडी सुद्धा आपण जप्त केलेली आहे, त्या गाडीत ते मुद्देमाल मिळालेला आहे आणि सदर आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यावरून आता पुढील तपास हा सुरू आहे। त्याच्यामधला जो सद्दाम पटेल आहे त्याच्यावर एकूण 5 गुन्हे जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्याच्यावर वेगवेगळी प्रतिबंधक कारवाई पण आपण केलेली आहे आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडे आता हे मिळालेलं आहे। बाकीच्या इतर आरोपींचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे। अजून ते तपासामध्ये सहकार्य करत नव्हते म्हणूनच आपण त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे, तर आता पोलीस कस्टडीमध्ये ते रिव्हील होईल।